18 दिवस, हो, तब्बल 18 दिवस एक माणूस उपोषण करत देशाच्या राजधानीत बसलाय. 8.5 किलो वजन कमी झालंय, स्वतःच्या पायावरही उभं राहता येत नाहीये. पण आता प्रश्न असा आहे की देशात नेमक्या कोणत्या गोष्टीची किंमत उरलीये? टीआरपीची, निवडणुकांची, की एखाद्या माणसाच्या जीवाची? आज सोशल मीडियावर लाखो लोक विचारतायत की सोनम वांगचुक उपोषणावर आहेत, मग सरकार का शांत आहे, विरोधक का शांत आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं हा देशही का शांत आहे? आणि याच सगळ्याबद्दल आज मी बोलणार आहे. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सोनम वांगचुक हे नाव काही आपल्याला नवीन नाही. लडाखमधल्या शिक्षण व्यवस्थेतील क्रांती घडवणारा हा माणूस, SECMOL सारखी संस्था उभारणारे, आईस तुपा सारख्या जगभर गाजलेल्या पर्यावरणीय प्रयोग करणारे, 2018चा रेमन मॅगसेसे अवॉर्ड विजेते, आणि हो, ज्या व्यक्तीच्या कामातून प्रेरणा घेऊन 3 इडियट्स मधल्या फुनसुक वांगडू या पात्राची निर्मिती झाल्याचं अनेकदा सांगितलं गेलं, तेच हे सोनम वांगचुक. देशाने त्यांच्यावर चित्रपट बनवला, टाळ्या वाजवल्या, त्यांची प्रेरणादायी भाषणही ऐकली, पण आज तोच माणूस उपोषणावर आहे आणि देश गप्प आहे. आता प्रश्न आहे, हे उपोषण कशासाठी? आणि फक्त लडाखसाठी का? तर नाही. त्यांच्या मागण्यांमध्ये लडाखसाठी 6 शेड्यूल आणि पर्यावरण संरक्षण तर आहेच, पण या वेळेला त्यांनी विद्यार्थ्यांचाही मुद्दा उचललाय. नीट पेपर लीक, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, परीक्षा व्यवस्थेचा विश्वास आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न. आणि यावर त्यांची मागणी एकच आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. आता सुरू करण्याआधी थोडंसं नीट बाबत सांगते. ज्यांनी कधीच नीट दिलेली नाही त्यांना हे कदाचित फक्त एक पेपर लीक झाला एवढंच वाटत असेल, पण ज्यांनी तयारी केली आहे त्यांना माहिती आहे की ही परीक्षा म्हणजे फक्त एक 3 तासांचा पेपर नसतो. काही जण 2 वर्ष, काही जण 3 वर्ष, तर काही जण 4 वर्ष ड्रॉप घेऊन अभ्यास करतात. दररोज 10 ते 12 तास अभ्यास, आई वडिलांचा लाखो रुपयांची फी, कोचिंग, घरच्यांच्या अपेक्षा, मानसिक ताण, स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे एका परीक्षेवर लागलेलं असतं. आणि मग एवढं सगळं करूनही पेपर लीक झाल्याची बातमी येते. आता तुम्हीच कल्पना करा, तुम्ही 2 वर्ष प्रामाणिकपणे मेहनत केली आणि कोणीतरी पैशाने प्रश्नपत्रिका विकत घेतली. हा फक्त एक पेपर लीक नसतो, हा प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवरचा हल्ला असतो. आणि मग इकडे एकच प्रश्न पडतो की असं कोणतं शिक्षण व्यवस्थेचं मॉडेल आहे आपल्या देशात जिथे परीक्षा घेण्यासाठी प्रश्नपत्रिका हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून सुरक्षा कवचात पोहोचवाव्या लागतात? विद्यार्थ्यांचा गुन्हेगार मानायचं का, म्हणजे की व्यवस्थेला स्वतःवरच विश्वास उरलेला नाहीये? परीक्षा ही ज्ञानाची चाचणी आहे की सुरक्षा यंत्रणेची चाचणी आहे? आणि याच प्रश्नांवर सोनम वांगचुक आत्ता बोलतायत. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळायला पाहिजे, जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, ज्यांच्याकडून चुका झाल्या आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे, शिक्षण व्यवस्थेला उत्तरदायी बनवलं पाहिजे. हे मागणं चुकीचं आहे का? तुम्हीच सांगा. आणि आता त्यांच्या दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. दुसरा मुद्दा आहे लडाख. 2019 पासनं ते 6 शेड्यूल आणि राज्याच्या दर्जाशी सातत्याने आंदोलन करतायत. त्या आंदोलनाचं काय झालं? 2025 मध्ये आंदोलन हिंसक वळणावरती गेलं. सरकारने आरोप केला की उत्तेजक भाषांमुळे परिस्थिती बिघडली. आता सोनम वांगचुक यांनी ते आरोप फेटाळून लावले आणि आपण शांततापूर्ण आंदोलन करत असल्याचं सांगितलं. पण मग त्यानंतर त्यांना नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत अटक झाली. ते सुमारे 6 महिने तुरुंगात होते आणि मार्च 2026 मध्ये त्यांची सुटका झाली. पण आता प्रश्न काय आहे की लडाखच्या मूळ मागण्यांचं पुढे काय झालं, त्यावर किती प्रगती झाली? आजही तोच प्रश्न आहे का? तर हो, आजही लडाखमध्ये तोच प्रश्न आहे. रहिवासी त्याच प्रश्नाला सामोरे जात आहेत. आणि आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न, लोकशाही म्हणजे नक्की काय? फक्त निवडणूक जिंकणं की नागरिकांचं ऐकणं? जर एखादा नागरिक, तेही देशासाठी एवढं आयुष्य घालवलेला, गांधीवादी मार्गाने उपोषण करत असेल तर त्याच्याशी संवाद होणं अपेक्षित नाहीये का? मतभेद असू शकतात, मागण्या मानणं नसू शकतात, पण संवादही नको? आज 18वा दिवस आहे, त्यांची तब्येत खालावतीये, वजन कमी झालंय, त्यांना उभं राहणंही कठीण झालंय. आणि अशा वेळेला देशाच्या सत्ताधाऱ्याकडून अधिकृत भूमिका काय आहे? विद्यार्थ्यांना ह्याच्यातनं कोणता संदेश जातोय की तुमच्याकडे आवाज असेल, पुरस्कार असतील, जागतिक ओळखही असेल, तरीही तुम्हाला ऐकलं जायची याची खात्री नाहीये? आणि आणखीन एक गोष्ट, आज सोशल मीडियावर अनेक तरुण हा प्रश्न विचारतायत, हा विषय राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा का नाही बनत आहे? मोठमोठ्या स्टुडिओ डिबेट्स आत्ता कुठे आहेत? राज्याच्या राजकीय आरोप प्रत्यारोपात हा आंदोलन याला किती वेळ दिला जातोय?
हा प्रश्न फक्त माध्यमांना नाहीये, आपण काय दाखवतो आणि काय दुर्लक्षित करतो यावर चर्चा व्हायला हवी. आणि या सगळ्यावरून सरकारलाही काही प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांच्या संतापाला नेमकं उत्तर कोण देणार आहे? शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कसा परत आणणार आहे? लडाख बाबत पुढचा रोडमॅप काय आहे? सोनम वांगचुक यांच्याशी कधी संवाद होणार आहे? या प्रश्नांची उत्तरं आता देशाला हवी आहेत. कारण आज सोनम वांगचुक यांच्या पुरता प्रश्न राहिलेला नाहीये, तर आज देशात आवाज उठवण्याची किंमत काय आहे हा प्रश्न नेमका उपस्थित झालाय. एका बाजूला लाखो विद्यार्थी न्याय मागतायत, दुसऱ्या बाजूला एक माणूस 18 दिवसांपासून उपोषणावर बसलाय आणि आपण फक्त स्क्रोल करून पुढे जाणार आहोत का? तुम्हाला काय वाटतं? सरकारने तातडीने सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करायला हवी का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.